नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी वेगळं हवं तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेतलं, एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मिक्सरला फिरून घेतलाय. त्यानंतर कोथिंबीर घेतली, आपण बारीक चिरून घेतलेली आहे. गॅसवर कढई ठेवून यामध्ये 2 चमचे आपण तेल टाकून घेतलंय. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि जे वाटण केले ते टाकून घेतले. त्यानंतर 2 चमचे तीळ टाकून घेतले. छान परतवून घेतल्यानंतर 1 चमचा आमचूर पावडर, पाव चमचा हळद टाकून घेतली आणि कोथिंबीर टाकून छान असं परतवून घेतलं 1-2 मिनिटासाठी. यानंतर 1 वाटीभर पाणी टाकून घेतलंय. त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर टाकून यामध्ये रवा टाकून आपण छान मिक्स करून घेतलाय. 1-2 मिनिटासाठी वाफ आणायची. ताटात काढून घेतले. थोडं थंड झालं की हव्या त्या आकारामध्ये तुम्ही टिक्की तयार करून घ्यायच्या. तव्यावर किंवा फ्राय पॅनमध्ये तुम्ही थोडंसं तेल टाकून याला मस्त असं गोल्डन रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तयार आहे आपला मस्त कुरकुरीत असा नाश्ता. आस्वाद घ्या.